आमदार रत्नाकर गुट्टे यांचे नातू हरवल्याची काल बातमी TV9 प्रसारित केली होती आणि आज मनमाड येथील पोलिसांनी खरं तर सुमित गुट्टे यांना शोध त्यांचा कुठेतरी गेलाय आणि आता ते सुमित गुट्टेंची नेमकी आताचं सध्याचं लोकेशन काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। माझ्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे आहेत। गुट्टे साहेब, नातू शेवटी सापडलाय, सध्या मनमाड पोलीस ठाण्यात आहे, काय माहिती आहे तुम्हाला? नाही, सकाळी मला DCP गोरे मॅडमचा फोन आला आणि आपला नातू मिळून आलेला आहे अशी मला बातमी दिली। त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की मनमाड पोलीस स्टेशनला इथल्या PIने त्यांना गाडीमधून खाली उतरून घेतलेला आहे आणि तो मनमाड पोलीस स्टेशनला सुखरूप आहे। प्रथम मी गाडीतून उतरून घेतलं, त्या PIचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच पुण्याचे जे CP आहेत पिंपरी चिंचवडचे, त्यांचंही मनापासून स्वागत करतो, मनापासून आभार व्यक्त करतो। आणि तसेच DCP गोरे मॅडम आणि इतरही म्हणजे सर्वच पोलीस अधिकाऱ्यांनी जे काय पुण्यामध्ये सगळीकडं त्यांचे पूर्ण सगळे त्यांनी ते सगळे कॅमेरे चेक केले आणि खूप मेहनत घेतली आणि सगळीकडे ते व्हायरल केलं त्यांनी। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गाडीतून त्यांना उतरवलं। त्याबद्दल मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचा आभार व्यक्त करतो। त्यांनी खूप मला सहकार्य केलं याबद्दल आणि CP असतील, DCP असतील, त्यांच्या पूर्ण टीमने मला सहकार्य केलं आणि माझा नातू सुखरूप मला मिळालेला आहे आणि पोलीस त्याला घ्यायला गेलेली आहे पुण्याची। लवकरच पुण्याला घेऊन येतील आणि काय स्टेटमेंट वगैरे घेऊन ते हँडओव्हर करतील, आम्हाला देतील। त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो। नेमकं सुमितचं तुमचं बोलणं झालंय का? नेमकं काय घडलं होतं? नॉट रिचेबल ते 1 तारखेपासून आज सलग 5 तारीख आहे, 4 दिवस का नॉट रिचेबल होतात ते? नाही, सुमित हा मुलगा खूप चांगला होता आणि मुलामध्ये कुठल्याही प्रकारचं, फार गरीब मुलगा आणि खूप चांगला मुलगा होता आणि मी त्याचा खूप लाड करत होतो। त्याचे वडील वारलेले आहेत आणि वडील वारलेले असताना त्याला चांगल्या प्रकारे शिकवलं आणि त्यातले त्यात शिकवलं तर ठीक आहे, पण तो मुलगा इंटरव्ह्यूला गेलेला असताना, इंटरव्ह्यू येत असताना पुणे रेल्वे स्टेशनच्या तिथं गेला तो आणि त्याच्या अगोदर 2,000 रुपये बँकेतून काढले त्यांनी आणि तिथं गेला आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे मग की त्याला कुठलं तरी काहीतरी त्याच्या तोंडावर पावडर वगैरे काहीतरी फेकलं, काहीतरी झालं, त्याचे पैसे काढून घेतले, त्याचा फोनही घेतला आणि त्याचं पाकिटही घेतलं आणि त्याला गाडीत बसवून दिलं आणि तो त्या धुंदीमध्ये तो म्हणजे मनमाडपर्यंत गेला। तो असं एक प्रायमरी अशी मला माहिती मिळते। आता तुम्ही जाणार आहात का? पोलीस कधी हँडओव्हर करणार, काय माहिती आहे त्याच्याबद्दल? नाही, घ्यायला त्याची आई, त्याचा म्हणजे भाऊ, आई हे सगळं त्याला, बहीण हे त्याला घ्यायला गेले, त्याचा सासरा त्याला घ्यायला गेलेला आहे आणि ते आता लवकरच घेऊन, आणि पोलीसची टीम पण गेलेली आहे, ते लवकरच पुण्यामध्ये घेऊन येतील आणि पुण्यामध्ये घेऊन आल्याच्यानंतर ते स्टेटमेंट घेऊन आम्हाला हँडओव्हर करतील। काल आपण पाहिलं, तुम्ही बोलताना थोडे भावूक झाले। नेमकं नातू आहे तुमचा, नेमकं काय त्याची पार्श्वभूमी आहे? तुम्ही एवढे इमोशनल का झाले होते काल? नाही, इमोशनल होण्याचं कारण तो नातू आहे माझा। नातू म्हणजे माझ्या सख्या बहिणीच्या मुलीचा मुलगा आहे, तो माझा नातू आहे तो, आणि त्याच्यावर खूप प्रेम केलेला आहे मी आणि तो खरंच मुलगा खूप चांगला आणि एकुलता एक मुलगा होता आणि म्हणून कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली आणि सर्वच घरामध्ये रडत होते सारखे आणि त्यामुळे इमोशनल होणं साहजिक आहे आणि त्यामुळे मी पण इमोशनल झालो होतो। आता सुखरूप मिळाल्याची माहिती आहे, कधीपर्यंत पोलीस तुमच्या स्वाधीन करतील त्यांना? मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत करायला हरकत नाही, कारण मनमाडहून घेऊन येतील, स्टेटमेंट घेऊन आज संध्याकाळपर्यंत ते आम्हाला हँडओव्हर करतील। संध्याकाळपर्यंत सुमित गुट्टे यांना मनमाड पोलीस स्वाधीन करतील अशी माहिती या ठिकाणी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे। तर नातू आहे आणि त्यामुळे काही समय भावनिक झालो असं वक्तव्य आमदार गुट्टे यांनी व्यक्त केले। मात्र तुर्तास सुमित गुट्टे हा मनमाड पोलिसांच्याकडे आहे आणि काही वेळातच ते त्यांच्या कुटुंबियांना स्वाधीन करतील। त्यामुळे सध्या तरी रत्नाकर गुट्टे यांची चिंता मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।